आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. मनात तळमळ असली ना, हॅपी थॉट्स, आनंदी विचार, अरे बाबा लक्षात ठेव, मनामध्ये जर तळमळ असली ना, तळमळ, वरतून चंदन लावलं काय, बरं झालं आज प्रदोष आहे, गुरुवार आहे, भगवान शंकराचं आठवलं चंदनावरून, अंग सगळं लाही लाही करत होतं. का लावलं चंदन त्यांनी? गेल्या वर्षी सांगितलं ना मी तुम्हाला. का लावलं होतं? कारण विष ग्रहण केलं होतं ना भगवान शंकराने, आणि विष पोटातही जाऊ दिलं नाही आणि विष वरही ठेवू दिलं नाही. कारण भगवान शंकराने जर विष पोटात जाऊ दिलं असतं तर फार मोठी गडबड झाली असती, आणि वर ठेवलं असतं तरी संसार नष्ट झाला असता. एवढं हलाहल विष होतं. भगवान शंकराने कुठे धारण केलं होतं? कंठामध्ये धारण केलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, चंदन भगवान शंकराला का लावलं? भागवत कथा झाली ना आता. गोवर्धनाला चंदन लावलं का सांगा? ऐकलं ना भागवत? गोवर्धनाला चंदन लावलं की नाही? कोण म्हणलं? अक्षता लावली की नाही? बोला. भगवान कृष्णाला चंदन लावलं की नाही? ऐकलंय ना भागवत? चंदन भगवान कृष्णाला लावणार तेवढ्यात गोवर्धनाला भगवान श्रीकृष्ण चंदन लावणे नाही. गोवर्धन गोपाल लावू लागले तेवढ्यात म्हणले नको नको नको, माझ्या भगवंताला चंदनाने थंडी वाजेल. कारण चंदन कसं आहे? थंड आहे. माझ्या भगवंताला तांदूळ वाहू लागले गोपबालक, नको नको नको, माझ्या भगवंताला तांदूळ वाहू नको. का? कारण की तांदूळ रुततील. काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. पण भगवान शंकराला चंदन लावलं, भगवान शंकराला रक्षा लावली, भगवान शंकराने अंगावर साप घेतले. कशासाठी घेतले माहितीये? फक्त हे सर्व थंड आहेत. चंदन थंड, राख थंड, भस्म म्हणजे तेच थंड, सर्प अंगावून गेलाय. मग कसं काय तुम्हाला माहिती? माझ्या अंगावून गेलाय. सर्प एकदम थंडगार असतो, म्हणजे सर्प. म्हणून लक्षात ठेवा, चंदन थंड असलं तरी मन पोळलेलं असलं तर मात्र काही उपयोग होणार नाही, तुकाराम महाराज म्हणतात. तसं मनावर लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलीच सिद्धीसाठी काही नवस करायची गरज नाही. अजिबात नवस करू नका. माया नो, नवस अजिबात करायचा. प्रार्थना जरूर करायची पण नवस करायचा लक्षात ठेवा. का? अरे जगद्गुरूंनी या समाजाचं सूक्ष्म रीतीने निरीक्षण केलं आणि योग्य तो सल्ला दिला. काय सांगितलं? काहीच करायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं मन प्रसन्न करा, सर्व सिद्धी तुमच्या दारात आहेत. काय सोपा उपाय आहे. पण भलता उपाय घेण्यासाठी तुम्ही रांगाचे रांगा लावतात, पैशाच्या पैशा गड्ड्या टाकतात, तरी सुद्धा शांती मिळत. तुकोबाराने सांगितलेले काय सोपे शब्द आहेत. अहो, देवाच्या दर्शनाची व्याख्या सुद्धा तुकोबाराने सांगावी. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. अरे समाधान राहणं, जो माणूस आतून समाधान आहे त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते. ज्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे त्याचं सौंदर्य खुलून दिसतं, नाही तर चेहऱ्यावरचं सौंदर्य खुलून दिसत नाही. नीट लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला फार म्हणून असं चेहऱ्यावरचं सौंदर्य कुणाच्या खुलून दिसतं? कोणाचं मन प्रसन्न आहे, वरतून कितीही पोळलं संसारामध्ये तरी सुद्धा मन कधीच त्याचं विचलित होत नाही. विचलित ज्याचं मन होत नाही. अरे एवढी गीता निर्माण झाली कशामुळे? फक्त एका रात्रीचा संजयाची संगत, एका रात्रीची फक्त. कुणाला घडली? अर्जुनाला घडली. युद्धासाठी अर्जुन तयार होता, परंतु अर्जुन युद्धासाठी तयार असताना सुद्धा एका रात्रीच्या संगतीमुळे अर्जुन हातातलं गांडीव शस्त्र सुद्धा गाळून टाकू लागला.
पडलं त्याच्या हातातलं गात्रच. अरे अंगावर काटे आले अर्जुनाच्या. मी युद्ध करणार कुणामुळे? एका रात्रीच्या संगतीमुळे. एका रात्रीच्या. संभाजी महाराज एका रात्रीत घडतं ना सगळं उलटा पालट. बघितलाय ना तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास? बघता ना तुम्ही टीव्हीवर? एका रात्रीत काही घडू शकतं का नाही घडत? म्हणून एवढ्या महाभारतात घडलं तर महाराष्ट्रात घडलं त्याचं काय नवल. विठाला कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत मीराबाई आईसाहेब महाराज की महाराज की जय. महाराज की जय. एका रात्रीची संगत घडली म्हणून महाराजांनी संगतीचा महिमा सांगितला. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. का? कोणाच्याही संगती घडू देऊ नको. दुष्टाची नको, राक्षसांची, चुगलखोऱ्याची तर बिलकुल नको. अहो त्या देवाने त्या नारदाची एक दिवस संगत घडली आणि देवाला फार मोठा पश्चाताप करावा लागला. सांगू तुम्हाला. रस्त्याने 3 बाया भगवान श्री कृष्ण म्हणजे विष्णू आणि नारद रस्त्याने जात होते. आणि रस्त्याने जाता जाता घडलं काय? एका ठिकाणी 3 बाया मोकलून रडत होत्या. मोकलून रडत कळतं ना? गौरून आवाज काढून. आणि 3 बाया रडत होत्या. नारद म्हणतो देवा त्या बाया रडताय रे, मला कीव येते, चल जाऊ त्यांच्याकडे, चल जाऊ. देव म्हणला नको बाबा, गळ्यात पडल्या तर विनाकारण कशाला ताप करून घेतोय. अरे नाही नाही चल म्हणे. कोण? विष्णूला आग्रह केला. कुणी? नारदाने आग्रह केला. कारण नारद कोण होता माहिती तुम्हाला? कळीचा नारद होता. पण त्याच्यासारखं तुम्ही वागू नका. त्याला कळ लावता येते तशी विझवता पण येते. तुम्हाला फक्त लावताच येते. लक्षात ठेवा. 3 बाया रडत होत्या. त्या 3 बाया कोण होत्या? तेवढ्यामध्ये त्या बायाने काय पकडलं यांना. ते म्हणजे काहीही करा पण आता आम्हाला आमचा त्याग करू. ते कोण कोण होत्या माहितीये? चाहडी, चोरी, तिसरं नाव घेत नाही मी, तुमच्या समोर ते नाव घेत नाही मी, समजून घ्या तुम्ही. सवरून नाव आहे. म्हणजे चाहडी, चोरी आणि टिंब. लक्षात ठेवा. या 3 बाया याने सांगितलं. मग ते म्हणे आता एक काम कर. नारद म्हणला देवा मला एकच दे बर का, तुझ्याकडे सामर्थ्य, तू 2 घे. मग चाहडी कुणाची बायको आहे? नारदाची. म्हणून कळायला होतो. म्हणजे त्याने चाहडी स्वीकारली आणि चोरी भगवान कृष्णाने स्वीकारली. म्हणून चित्त चोरीले नंदाचा नंदने. का? म्हणजे का तर त्यावेळेस चोरी पत्नी होती म्हणून त्याने चोरी केली. आणि 16,108 कशासाठी केल्या? टिंबसाठी. म्हणजे अशी एक पुराणामध्ये कथा सांगितली जाते. गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेली आहे. म्हणजे नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतोय तुम्हाला. संगत कुणाची करावी? जर तुम्ही पिदाड्याची संगत केली तर माणूस तसा स्वप्नात सुद्धा बरगळतो. संगत कुणाची करावी? तर संतांची करावी. संतांची संगत केल्यानंतर सुख दुःख विसरून जातो माणूस. संतांची संगत केली, अहो कितीही पोळलेला माणूस असू द्या, पण संतांच्या संगतीमध्ये त्याला शांती लाभते. का? सांगतो ना तुम्हाला. का? एक लक्षात ठेवा. जीवनामध्ये तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर किती केव्हा लाभते? प्रसन्नता. लक्षात ठेवा. लहान मूल, तुम्ही बाप शेतातून किती बी थकून आलेला असेल, घाम गाळून आलेला असेल, पण बाप जेव्हा शेतातून येतो आणि 5 वर्षाचं पोरग बापाच्या पायाला लटकून जेव्हा बाबा 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 करतं तेव्हा तिथे थकवा दूर होतो.
बापाचा. तसं संतांचं आहे. संतांचं दर्शन झाल्याबरोबर सगळा थकवा भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. असं संतांचं दर्शन झाल्यानंतर असं होतं. म्हणून अशा संतांची संगत करा. डुप्लिकेट संतांची संगत करू नका. नाहीतर डुप्लिकेट भक्ती करणारे सुद्धा लोक आहे, दांभिक भक्ती करणारे सुद्धा लोक आहे. तुकोबाराचं एक प्रमाण देतो. दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, स्वहित कारण नव्हे काही. आहे हो, दांभिक भक्ती केली तर लोक प्रसन्न होतील, हा 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 हसतील, तुमच्यावर प्रसन्न होतील. लक्षात ठेवा, तुम्हाला कीर्ती होईल तुमची पूर्ण. दंभे कीर्ती पोट भरेल, नवे नवे मान मिळेल. माझ्या शब्दांकडे नीट लक्ष ठेवा. परंतु स्वतःचं हित मात्र काही होणार नाही. दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, स्वहित कारण नव्हे काही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात स्वतःचं हित होणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःचं जर हित करून घ्यायचं असेल तर तुकोबाराय म्हणतात मला पण संतांची संगती आवडते आणि तुम्ही पण संतांची संगत धरा. का? ज्ञानेश्वर महाराजांचा प्रमाण संतांचे संगती मनोमार्ग गाती, संतांचे संगती मनोमार्ग गाती. संतांचे संगती मनोमार्ग गाती, संतांचे संगती मनोमार्ग गाती. संतांचे संगती मनोमार्ग गती. ठेवा, संतांचे संगती. हरिपाठ म्हणतात ना तुम्ही, पण फार घाई करतात. काही लोक रोज बी हरिपाठ म्हणतात. मला कधी कधी जाण्याचा प्रसंग पडतो घरामध्ये. आजी ती हरिपाठ म्हणत असते, ते बाबा हरिपाठ म्हणत असतात आणि सारखं लक्ष किचनमध्येच असतं बा. देवाची हे द्वारी उभाक्षणा भरी तेने मुक्तीचारी साधिला. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कर करी. प्रमिला चहा झाला का? हरिमुखे म्हणा. बाळ्या शेतात गेला होतास का? हरिपाठ कसा म्हणावा? आनंद, देवाला आनंद वाटावा. आपल्या वाणीचा, आपल्या भक्तीचा आनंद जगाला वाटण्यापेक्षा देवाला वाटावा. हरिपाठात देव नाचावा. कीर्तन असं करावं की महाराज सांगतात देव नाचे पांडुरंग. काय? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. असं कीर्तन करावं. अरे लोकांना आवडो अथवा ना आवडो, काय घेणं देणं लोकांशी. कोणाला आवडलं पाहिजे? देवाला. माझ्या राजाला आवडलं पाहिजे, पंढरीच्या राजाला आवडलं पाहिजे, तो प्रसन्न असावा. लोक आज प्रसन्न आहे. आज तुम्ही येता येता फुलं टाकतील आणि लोक उद्या काटे पण टाकतील. लोकांच्या भरोश्यावर राहायचं नाही बिभीषण महाराज. लोक फार वेगळे आहे, नीट लक्षात ठेवा. आज लोक स्तुती करतील, उद्या निंदा बी करतील. दोन्ही गोष्टी सहन करत आल्या पाहिजे. त्याला संत म्हणतात. विनाकारण नाही. मग अशा संतांची जर संगती घडली ना तर मनो मार्ग गती. म्हणजे मनाला मार्ग मिळतो, गती मिळते. कामाला, आपल्या कामाला गती मिळते. जे काम अडलेलं असेल ते अरे अलभ्य ते लभ्य, लाभ होतो. कशामुळे? म्हणून मनो मार्ग गती. 3 शब्द आहे हरिपाठातले, पण किती सुंदर आहेत. कधी त्याच्यावर चिंतन केलं नाही, त्याच्यावर कधी आपण विचार करत नाही. फक्त हरिपाठ म्हणून मोकळे, बस झाला हरिपाठ. काय हरिपाठ म्हणावा? रे देवाला आनंद वाटावा. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी
तेने मुक्तीचारी साधिला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवा वेगो करी वेदशास्त्र भारी भाया सदा काय असावं देवाला अंतःकरणात आपले शब्द देवाने ऐकावे आपली हाक देवाने ऐकावी म्हणून आपल्या कार्याला गती मिळते म्हणून तुम्ही संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज संत मीराबाई महाराज यांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आहात सामान्य भक्त नाही तुम्ही मी तर म्हणेल या मराठवाड्याने कुठलं पुण्य केलं होतं मराठवाड्यामध्ये बंकट स्वामी सारखे संत माणिक बाबा सारखे संत भगवान बाबा सारखे संत जन्माला आले सोपं नाहीये म्हणून अरे ह्या संतांच्या भूमीमध्ये मित्रांनो संत मीराबाई कुठे जन्माला आल्या आणि कुठे कार्य करायला आल्या संतांचं काम वेगळं असतं संत सहज बोलतात संत सहज कुरवाळतात संत सहज घेतात आणि संतांचं दर्शन झालं त्यांच्या कपड्यावरून नाही त्यांच्या ह्याच्यावरून नाही संत दर्शन ते त्यांना पाहिल्या पाहिल्या मन प्रसन्न व्हावं त्याला संत म्हणतात स्वहिता कारणे स्वहिता कारणे संगती साधूची संगती साधूची संगती धरा नाहीतर साधू आता साधू शब्द आहे काम साधू बी असतो साधू वेगळा आणि साधू वेगळा काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार धुणारा 6 गुण धुणारा तो साधू वेगळा आणि म्हणून कलियुगे उद्धार हरीच्या नामे साधू थोर जाना साधू थोर जाणं कलियुगामध्ये साधू थोर आहे मित्रांनो संगत त्याची धरा पण साधू कुणाला सांगितलं ना तुम्हाला मन प्रसन्न व्हावं त्याला भेटल्याबरोबर त्याला बोलल्याबरोबर असं वाटावं त्याला आलिंगन द्यावं काय वाटावं आलिंगन द्यावं का वाटावं महाराज लक्षात ठेवा कारण संतांच्या संगतीमध्ये श्री संताची हे माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी सांभाळा श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी वाढले प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उताई विश्रांती पावलो सांभाळा उताई विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख संतांच्या संगतीत लक्षण काय लक्षात आले का एवढे लक्षण लक्षात ठेवा कीर्तनाचं सार तुम्हाला सांगतो संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांचं दर्शन झाल्या मन प्रसन्न व्हावं दुसरी गोष्ट देवाबद्दलचं प्रेम वाढावं अंतःकरणामध्ये आणि तिसरी गोष्ट समाधान आणि शांती लाभते संतांच्या चरणात एवढं लक्षात म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझी संगती नको मला माझ्या मनाला काय आवडतं लक्षात ठेव ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना ऐसे आवडत मना
ऐसे आवडते मना. आता कोणाच्या मनाला काय आवडेल हा प्रश्न आहे. कोणाच्या मनाला काही आवडू शकतं. मनाचा कोणी मालक आहे का बाबा. मनाला काही आवडू शकतं. मन कुठे बी जातं विभीषण महाराज. मन फार खतरनाक आहे. मग कबीर महाराज म्हणतात मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. ना खिचे कमान तो कहा लगेगा तीर. मन कुठेही जाऊ शकतं. मनाचं मालक कोणी नाही. म्हणून नीट लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाची आवड फार सुंदर आहे. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. वासना 3 प्रकारच्या आहेत. एक सदवासना, एक असद वासना आणि एक मिश्र वासना. सदवासना ही संतांची वासना आहे. असद वासना ही राक्षसांची आहे आणि मिश्र वासना ही मानवाची आहे. नीट लक्षात ठेवा. म्हणून वासना पण सदवासना. म्हणून ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अभंगाचे 2 चरण धावत्या वेगात संपवले. टाइम संपलाय. अजून 2 चरण राहिले. अजून 2 तास लागणार आहेत. द्वादशीचा पर्व काळ आहे. त्याच्यामुळे 2 वाजले काही हरकत नाही. जागर पण आहे. म्हणून एकदा विठोबा रुक्माईचं सगळ्यांनी भजन करायचं. हात मोकळे सोडायचे मन लावून. नाही तर टाळी अशी वाजवायची नसेल. असलं करायचं नाही. दांभिक टाळी वाजवायची. टाळी वाजवल्यानंतर हाताला स्पंदन झाले की बरोबरच योगा होतो. योगा. आणि बरोबर हाताचे स्पंदन झाले की झटका येत नाही तुम्हाला. इथे टाळी वाजवली झटका कळतो ना. झटका जोर का झटका तो येत नाही. मन मोठ्या मनाने मन लावून एकदा सगळ्यांनी मफलर काढून हात मस्त बाजूला सारून टाळी. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ऐसे आवडते मना. कसं आवडतंय. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. पुढचे 2 चरण फक्त 2 मिनिटात सोडवतो. हरिजना सवे भेटी. हरिजन म्हणजे कोण. आपण कुणाला हरिजन म्हणतो. 2 हरिजन म्हणतात आपल्याकडे. मग इथे हरिजनाचा अर्थ आहे. हरिजन म्हणजे भगवंताचे प्रिय लोक.
नारद ध्रुव अक्रूर अंबरीश वामन भाऊ भगवान बाबा मीराबाई. सांगू हरिजन कोण? निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई. जना सवे भेटी. अशा संतांची भेट घालून दे. नहो अंग संग तुटी. पुन्हा आम्हाला त्यांच्यापासून कधी वेगळं करू नको. तुका म्हणे जिने भले संत. आता भले म्हणजे मोठे शरीराने नव्हे, भले म्हणजे ज्याने भगवंतालास आपलंस केलंय असे भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. अशा प्रकारे महाराज झालेली सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करतो. संत मीराबाई हे संस्थान भगवान बाबांच्या आशीर्वादाने भीमसेन महाराजांच्या कृपा प्रसादाने या संस्थांचा वेल मोगरा फुलला फुलला त्याचा वेलू गगनावर गेला. 23 वर्ष झालं, 22 वर्ष झालं. या 22 वर्षाच्या काळामध्ये हा वेल किती मोठा झालाय आणि त्या मोगरा फुलल्यानंतर त्याचा सुगंध महंत राधाताई यांच्या रूपाने महाराष्ट्रात दरवळतो. सोपं का? म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मला रामदास स्वामींची आठवण येते. आपल्या मठाचं मठाधिपती एका विधवा स्त्रीला केलं होतं, वेणा अक्काला, रामदास स्वामींनी. तसं महाराष्ट्रामध्ये एक स्त्री तारुण्य झिजवून संसारावरती तुळशी पत्र ठेवून आपल्या भावनांच्या संसारावर भावनांच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून एकदा विचारा लग्न झालेल्या स्त्रीला नवरा सोडून किती दिवस राहू शकते? एकदा विचारा. आपल्या भावनांच्या वर तुळशी पत्र ठेवून महंत राधाताई या चंदनासारखं या संस्थानला वाढवण्यासाठी उघळतात. सोपं नाही. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. तुम्हाला सांगू मातांनो, बंधूंनो, अरे संत होणं सोपं नाही. रात्रंदिवस आम्हा योधाचा प्रसंग. अंतरामध्ये काम क्रोध या विकारांना आम्हाला लढावं लागतं आणि बाहेरून दुष्ट लोकांना लढावं लागतं. पण एवढं असून सुद्धा आमच्या मातोश्री त्यांच्या कृपा आशीर्वादाने संत महंत राधाताई सानप महाराज ह्या महाराष्ट्रभर या संस्थांचा महिमा वाढवतात आणि त्यांची करावी तेवढी स्तुती कमी आहे. मला खरोखरच या संस्थांचा 3 वर्षापासून अनुभव आहे.
महंत मीराबाई महाराज यांच्यावरती गेल्या वर्षी मी एक आरती लिहिली आहे, ती ताईंकडे सुपूर्द केलेली आहे. माहीत नाही, पण त्या काळामध्ये कुठलीही व्यवस्था नसताना बद्रीनाथ चढणं, केदारनाथला जाणं एवढं सोपं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या भक्तीच्या जोरावर मीराबाई केदारनाथ बद्रीनाथच्या यात्रा करून आल्या. अरे जाऊन तर बघ बद्रीनाथला, गेला तर बद्री नाही तर भद्री. बद्रीनाथला गेला परत आला तर ठीक, नाही तर घोड्याने पाहिलं त्याला मेलं तिथंच. कितीतरी लोक माझ्यासमोर मेले. अशा अवस्थेमध्ये खडकावरती महंत राधाताईने वृंदावन निर्माण केलं. संतांचा महिमा बघा. दरिद्री माणूस वृंदावनात बसला तर खडक होतो आणि संत खडकावर बसले तर वृंदावन होतं. आणि ते इथे निर्माण झालंय. म्हणून आजची सेवा संत मीराबाई संस्थान हे उत्तरोत्तर प्रगतीपथावर राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा यांच्या मेहनतीने, पवित्रतेने हा सर्व परिसर पुण्यवान झालेला आहे. ही भूमी मार्दव झालेली आहे. आणि म्हणून मराठवाड्यातला माणूस कुठेही गेला तरी भगवान बाबाला विसरत नाही हो, वामन भाऊंना विसरत नाही. मूर्तिमंत वैराग्याचं प्रतीक म्हणजे वामन भाऊ महाराज आणि मूर्तिमंत ऐश्वर्य आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणजे संत भगवान बाबा. दोन संतांचं सानिध्य तुम्हाला मला लाभलं आणि त्या भूमीमध्ये मला 3रं वर्ष कीर्तन करण्याचा योग आला. मी महंतांना, या संस्थांना खूप खूप धन्यवाद देतो.